ಪ್ರಿಯ ಆಸರೆ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಸುವಾರ್ತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ. ಪ್ರಿಯರೇ, ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೇರಳದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಪಾಸ್ಟರ್ ಬಾಲಚಂದ್ರ ನಾಯರ್ ಅವರು ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೂಡ ಕೇರಳದ ಕೊಲ್ಲಂನಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಪ್ರಿಯರೇ, ಸುವಾರ್ತಿಕ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಆಸರೆ ಟಿವಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅನೇಕ ಸೇವಕರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಅವ್ರ ಸೇವೆ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ರಕ್ಷಣೆ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಸೇವೆ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಪಡುವಂಥ ಪ್ರಯಾಸ, ಅವರು ಮಾಡುವಂಥ ಸೇವೆ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದೇ ಈ ಸುವಾರ್ತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಪ್ರಿಯರೇ, ಇವತ್ತು ಕೂಡ ನಾವು ಪುನಃ ನಾನು ಪಾಸ್ಟರ್ ಬಾಲಕೃಷ್ಣ ಅವರನ್ನು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಸರೆ ಟಿವಿ ಪರವಾಗಿ, ನಮ್ಮ ವೀಕ್ಷಕರ ಪರವಾಗಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ನಾಮದಲ್ಲಿ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೇನೆ. ಪಾಸ್ಟರ್ आपको ಸ್ವಾಗತ. ಅವರು ಕೂಡ ಮಲಯಾಳಿಸ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬರೋದಿಲ್ಲ, ನನಗೆ ಮಲಯಾಳಿ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಮಧ್ಯಂತರ ಭಾಷೆಯಾದ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾತಾಡ್ತಿರ್ತೇವೆ. ನಿಮಗೆ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ನಾನು ಅದರ ಬಗ್ಗೆ ವಿವರಣೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. पास्टर जी, आप हिंदी नहीं, मलयाली है। आप हिंदी कैसा मतलब? हिंदी में केरला छोड़ के बाहर गया था, गुजरात में काम किया, गुजरात, वहाँ से मैं पढ़ा हिंदी। अच्छा। आप केरला के कोल्लम के? कोल्लम का है, कोल्लम जिला में कोट्टारकरा बोल के जगह, कोट्टारकरा में, वहाँ का गांव का नाम है वो? गाँव का नाम है कोट्टारकरा। आप उधर ही सेवा कर रहे हैं? उसका बाजू में एनाथ बोल के एक जगह है, एनाथ, उधर परमेश्वर का सेवा अभी कर रहा है। अच्छा। पास्टर जी, आप उधर केरला में पैदा हो गया था? केरला में पैदा हुआ, जन्म वहाँ पैदा हुआ, वही गाँव में कोट्टारकरा में। हाँ, आपका माँ बाप कितना बच्चे? आप? मेरे माँ बाप को 11 बच्चे हैं। 11 बच्चे। सबसे छोटा है मैं। सबसे छोटा आप? हाँ। 11 बच्चे में सबसे छोटा मैं। 11 नंबर आपका ही? 11 नंबर में। अच्छा। हाँ। आप अब माँ बाप क्या कर रहे हैं, क्या काम करते थे गाँव में? मेरा बाप जो बिजनेस कर रहा था, जो होटल चला रहा था। होटल था पहले में। हाँ। अभी तो मर गया, माँ बाप दोनों मर गए। होटल में आपको पाला पोसा। कैसे जिंदगी चलती थी? आराम से चलती थी या कुछ तकलीफ था खाना पीने के लिए? कुछ का तकलीफ नहीं था। मेरा बाप बहुत मेहनत करने वाला था, होटल चला के हम लोगों को सबको खाना खिलाने के लिए। बड़ा होटल या छोटा होटल था? ये मीडियम होटल था। हाँ, मीडियम होटल था। गांव के अंदर या सिटी में? टाउन में। बिजनेस था? अच्छा, बिजनेस था। हाँ। आप लोगों को ऐसा होटल बिजनेस में आपको पढ़ाया, सबको सिखाया? पढ़ाया। खाने पीने कुछ कमी नहीं थी? कुछ तकलीफ नहीं था बच्चे में। कपड़ा की लेकिन मेरा बड़े लोगों को कुछ तकलीफ से। हाँ। लेकिन मेरा जब टाइम हो चुका, उसी टाइम में कोई तकलीफ नहीं था। आपको होटल छोड़ के दूसरा कुछ काम था या बिजनेस को कुछ खेती भी थी? खेती ज़्यादा कुछ नहीं था, थोड़ा बहुत था, लेकिन उसको मेरा बाप उसको खेती बाड़ी करता था। बोलेगा तो होटल बिजनेस में आपका मेरा पिता जो होटल बिजनेस को देखता था, उसी टाइम जो बीच में टाइम मिलेगा तभी तो खेती बाड़ी भी कर रहा था हमारा जमीन में। आप फर्स्ट आपको मैंने सुना आपको बालकृष्ण नायर करके, अब तो क्रिश्चियन नहीं है, हिंदू धर्म से जन्म हुआ है। आपका पढ़ाई कैसा हो गया बस केरला में? पढ़ाई में डिग्री के बाद मैं डिग्री तक पढ़ा है। डिग्री बोल के डिग्री तक पढ़ा है। पढ़ाने में कुछ कमी नहीं हो गया आपको? कुछ कमी नहीं हुआ, लेकिन आगे पढ़ने के लिए नहीं हुआ। लेकिन प्री डिग्री मतलब हायर सेकेंडरी कोर्स तक पढ़ा हुआ है। आपको पढ़ने के लिए ये नहीं था, दिल नहीं था क्या आगे दिल था, लेकिन हमारा घर में जितना जो पैसा नहीं है आगे पढ़ाने के लिए, तो मुश्किल था, इसके लिए आगे पढ़ नहीं पाया। अच्छा। अब आपका डिग्री तक किया आपने? डिग्री तक किया। डिग्री तक करके बाद क्या है? डिग्री में जाने वक्त कैसा था आप कॉलेज में? आपका लाइफ कैसा था? अच्छा था, लेकिन कुछ आगे पढ़ने के लिए प्रॉब्लम था, इसलिए आगे नहीं पढ़ पाया। कैसे थे आप पढ़ने में? कैसे थे आप? पैसे पढ़ने में होशियारी में पढ़ रहा था। अच्छा से पढ़ रहा था। हाँ। कुछ मस्ती किस्ती करने कुछ? ऐसा कुछ भी नहीं करता। नहीं था। आपके घर में कैसा अपना बोलेगा तो आपको धार्मिकता कैसा थी घर पे? बचपन से मैं एक हिंदू धर्म में बहुत प्रयास कर रहा था, उसकी वजह से मंदिर में सुबह बचपन से जा रहा था। हर रोज मैं मंदिर में जाकर पूजा करता है, और जितना को काम है नज़दीक था। 1 किलोमीटर का अंदर में हम जाके कर रहा था, सब कुछ कर रहा है। इसके लिए हिंदू धर्म का आगे जाने के लिए बहुत अच्छा था उसी टाइम। बोले तो आपका परिवार सब ऐसा था? परिवार सब ऐसा था। धार्मिकता में बहुत आगे था।
पास्टर जी आप ये अपन कॉलेज डिग्री किया ना, उसके बाद क्या कुछ काम तो कुछ किया? उसके बाद माँ ने बोला आगे पढ़ने के लिए। जब मैं 10 में पढ़ रहा था मेरा बाप मर गया, तो बोला प्री के बाद माँ ने बोला तो कुछ काम करो, अभी मुझे पढ़ाने के लिए कोशिश नहीं होगा, मुझे से नहीं होगा। सो बोलेगा तो आपके बड़े बड़े भाई बहन थे ना, उसने कुछ मदद नहीं किया? वो लोग अपना अपना सेवा कर रहा था, लेकिन पढ़ाने के लिए उससे नहीं हुआ। इसलिए मैं जॉब ढूंढने शुरू किया। तो पहले केरला में एक जगह में नौकरी मिला, एक रिप्रेजेंटेटिव का नौकरी मिला। वहाँ मैं पहुंचा तो वो पूरा लोग उधर में जो मेरे साथ में काम कर रहा था, ज़्यादा लोग क्रिश्चियन धर्म में था। वो लोग हर रोज़ शाम को प्रार्थना कर रहा था। तो उसी के साथ में बहुत अच्छा अच्छा गाना मैं सुन रहा था, अच्छा मलयाला गाना मैं सुन रहा था, तो मुझे पसंद लगा। तो उससे बाद एक दिन उन्होंने बोला यार आओ चर्च में आ जाओ, जिसका आ जाओ बोला। मैं बोला मैं हिंदू है, कैसे आएगा, आप जाइए मेरे लिए दुआ कीजिए, ऐसा बोला। लेकिन एक दिन उन लोगों प्यार का अंदर में फंस कर चर्च में गया। वो बोला जो साक्षी बोलो, मुझे कुछ बोलना नहीं आता है। वो बोला कम से कम तुम्हारा नाम बोलो। मैं उठ के नाम बोला, वो लोग मेरे लिए प्रार्थना किया। वहाँ से मैं वापस आ गया। वापस आकर फिर मैं वो भूल गया। फिर करीब 1.5 साल तक वहाँ काम किया। 1.5 साल तक। उसके बाद मैं नौकरी ढूंढकर गुजरात में आ गया। गुजरात में आकर वहाँ हेल्पर से शुरू हुआ। हेल्पर का पाइपिंग लाइन में, मैकेनिकल लाइन में, पाइप लाइन में हेल्पर शुरू हुआ। वहाँ से फिटर बन गया, उसके बाद उसका सुपरवाइजर बन गया। देन आराम से मैं फॉरेन चला गया। फॉरेन चला गया, कुवैत में काम शुरू किया। वहाँ से परमेश्वर का प्यार सीधा मेरे पास आ गया। कैसा आ गया पास्टर जी? सो मैं सच्चाई में मैं बोला जैसे बचपन से मैं हिंदू धर्म में जाना था, सच्चाई ढूंढने वाला था, सच्चाई ढूंढने वाला था। सो उधर जाएगा तो ऐसा सोच रहा था, ये कुछ डाउट मुझे आ रहा था क्या इंसान इधर जिंदा हुआ है, थोड़ा दिन जी रहा है, फिर मर जा रहे, मरने के बाद किधर जा रहे हैं, ऐसा मेरा मन का अंदर डाउट था। इसके वजह से मैं कुछ भी हमारा जो पुराण है जो धर्म में बराबर नहीं बता रहा है, इसलिए मेरा अशांति था, मेरा दिल में शांति नहीं था। इसकी वजह से कहाँ जाएगा आत्मा, कहाँ जाएगा। सो आगे आगे जाने पर मुझे शांति नहीं मिला, तो मैं सोचा शांति कहाँ से मिलेगा। तो हम काम कर रहे हैं। सिर्फ मैं कुवैत में एक पाइपिंग सुपरवाइजर का काम है, करीब 1.5 लाख रुपए तक मेरा सैलरी है, लेकिन शांति नहीं, दिल में नहीं था। सो बहुत अंदर में पैसा दे रहा था, कुछ कुछ कर्म कर रहा था, लेकिन शांति नहीं मिला। उसकी वजह से मैं ढूंढ रहा था। लेकिन एक दिन मैं रूम में ऐसा पढ़ रहा था, काम पे नहीं गया। तो क्या पढ़ रहा था आप? क्या पढ़ रहा था रूम में? काम में ऐसा बैठा था, काम पे नहीं गया, ऐसा बैठा था। तो एक दास ने, परमेश्वर का दास ने आके बोला मैं परमेश्वर को भेजा हुआ है, तुम्हारे लिए प्रार्थना करने के लिए आया। बोला प्रार्थना करो, अच्छा है, मैं भी एक भगवान को मानने वाला हूँ। अभी तो बदल गया, उसको जो एटीट्यूड अभी चेंज हो गया। मेरे बचपन में अच्छा एटीट्यूड था, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, कुछ भी करो, राष्ट्र के लिए कुछ भी करो, अच्छा अच्छा करो। वो लोग उसी टाइम ऐसे सिखा रहे थे कि वो इच्छा से, वो विजन जब मेरे दिल में आया, मैं भी कुछ मानव सेवा करने के लिए शुरू किया। जब मैं बचपन में कुछ जो गरीबों का घर बना के दिया, और कुछ शादी करने का टाइम वो लोग को मदद किया, ऐसा जितना हमसे होगा वो सब कुछ करने के लिए मैं भी शुरू हुआ। लेकिन वो करने के बाद में भी मेरा दिल में शांति नहीं है, कुछ नहीं मिल रहा है, तो मैं आगे जा रहा है। तो अभी जो गुजरात से कुवैत में गया, वहाँ से ऐसा अशांत में आगे जा रहा है। उसी टाइम परमेश्वर ने ऐसा बोला, एक दास को भेजा, परमेश्वर ने प्यार मुझे बताया, ऐसा बोला कि तुम्हारे लिए मैं प्रार्थना करने के लिए आया। तो मैं बोला प्रार्थना कीजिए। वो प्रार्थना करने के बाद ऐसा भविष्यवाणी बोलना शुरू किया, प्रोफेसी, भविष्यवाणी बोलना शुरू किया। ऐसा बोला तुम इसका बीच में मेरा जो 10 क्लास में पढ़ रहा, उसी टाइम में मुझे एक एक्सीडेंट हुआ था। मैं स्कूल से जब खाने के लिए दोपहर में घर में आ रहा था, उसी टाइम में एक्सीडेंट हुआ, मेरा पैर टूट गया। और उसके बाद मैं +2 में पढ़ रहा था, उसी टाइम में मैं एक कुआं में गिर गया। पानी लेने के लिए गया तो कुआं में गिरे, वो उधर मरने का चांस हुआ। उसके बाद मैं जब गुजरात में काम करने के लिए गया, वहाँ एक पॉइजनस गैस
मैं श्वास किया, ब्रीथ किया, उसकी वजह से मैं अनकॉन्शियस में हो गया। ये सब उन्होंने भविष्यवाणी में बोलने लगा। इतना जिंदगी का भी मेरा तो उसी टाइम मेरा उम्र 26 तक था, 26 तक था। ऐसा बोला कि तुम इतना इतना मरने का चांस तुमको हुआ, वो सभी मरने का जगह से तुमको छुड़ाया मेरा हाथ है, मैं यीशु मसीह हूँ, मैंने तुमको छुड़ाया। तो मैं सोचा मेरे पास बहुत परमेश्वर है, बहुत गॉड है। सो ये सभी को कुछ भी नहीं मालूम, मैं मंदिर में जा रहे हैं, पूजा कर रहा हूँ, बहुत दान धर्म दे रहा हूँ, फिर भी मेरा मन का जो अशांत हो वो लोग नहीं कर पा रहे। लेकिन वो जो हम ऐसा सोच रहे थे, ये जो यीशु क्राइस्ट है वो बाहर से आया हुआ भगवान है, वो तो इधर में जो ट्रांसप्लांट किया भगवान है, तो कैसे उसको मानेगा मैं? हिंदू क्रिश्चियन लोगों का भगवान है, तो इसलिए थोड़ा नाराज उससे हो जाता था। उससे बोला ऐसा, जब परमेश्वर ने बोला तो हमको मालूम पड़ गया कि मेरे मालूम वाला एक परमेश्वर गॉड है, सच्चाई गॉड है। तो तब तक मुझे कुछ भी सच्चाई नहीं मालूम है। तो बाइबल में से कहा कि जो उनकी किताब में 8:32 में ऐसा लिखा है कि जब तुम सच्चाई मालूम होगा, वो सच्चाई से तुमको सारे बंधन से तुम छुड़ा दूंगा। सो जब सच्चाई थोड़ा थोड़ा आने के लिए शुरू हुआ, तो मैं सोचा ये सच्चाई है, क्योंकि मेरा दिल, मेरा जो जन्म से अभी तक मेरा सब कुछ जानने वाला एक परमेश्वर है जरूर। तो बोला 33 crores of God in my hand, in my house there are 33 crores of God in my house. Then why should I worship a God other than this God? That was my condition. ಪ್ರಿಯರೇ, ನಾನು ಅವ್ರ ವಿಷಯ ಹೇಳಿಲ್ಲ. ಅವರು ಕೊಲಂಬೋ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಈಗ ಒಂದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದರು. ಅವರ ನಾನು ಹಿನ್ನೆಲೆ ಕೇಳುವಾಗ ನಾಯರ್, ಬಾಲಕೃಷ್ಣ ನಾಯರ್ ಅಂದರೆ ಅವರು ಹಿಂದೂ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬಂದವರಾಗಿದ್ದರು. ಅಂದರೆ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಅವರು 11 ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು. 11 ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಇವರು ಕಡೆಯವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆ ಕಡೆಯವರಾಗಿರುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವರು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಗಳು ಸಮಯದಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಇವರು ಡಿಗ್ರಿ ತನಕ ಓದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. ಅಂದರೆ ಪ್ರತಿದಿನ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಒಂದು ಆಸಕ್ತಿ ಅವರಿಗಿತ್ತು. ಹಾಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅವರು ಆಸಕ್ತಿ ಇರುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಡಿಗ್ರಿ ಓದುವಾಗ, ಅಂದರೆ ಅವರ 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿರುವಾಗ ತಂದೆ ತೀರಿ ಹೋದ್ರಂತೆ. ಅವರ ತಂದೆಗೆ ಹೋಟೆಲ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಇತ್ತು. ಆ ಹೋಟೆಲ್ ಬಿಸ್ನೆಸ್ನ ಮೂಲಕ ಇವರ ಕುಟುಂಬವನ್ನು ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಪೋಷಣೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಸಾಕ್ತಿದ್ರು. ಆದರೆ ಇವರು 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಇವರ ತಂದೆ ತೀರಿ ಹೋದ ನಂತರ ಮತ್ತು ಇವರಿಗೆ ಡಿಗ್ರಿ ಹೋಗುವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ ಆಯಿತು. ಮತ್ತು ಮುಂದೆ ಓದಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಮನಸ್ಸಿತ್ತು, ಆದರೆ ಓದಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಹಣದ ಅಡಚಣೆ ಇದ್ದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಮುಂದೆ ಓದಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಆವಾಗ ತಾಯಿ ಹೇಳಿದಂತೆ ಎಲ್ಲಿ ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಆವಾಗ ಕೆಲಸ ಹುಡುಕಿ ಒಂದು ಕೆಲಸ, ಅವರು ಒಂದು ಕಾಫಿ ಎಸ್ಟೇಟ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವರ ಜೊತೆ ಅವರ ಕೆಲಸದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕ್ರೈಸ್ತರು ಅಲ್ಲಿ ಇದ್ದರಂತೆ. ಆ ಕ್ರೈಸ್ತರ ಇದ್ದು ಅಲ್ಲಿ ಅವರ ಒಟ್ಟಿಗೆ ಇವರು ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಎಲ್ಲ ಮಾಡುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಕರ್ತನ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹಾಡುವಂಥ ಸಮಯ ಇವರಿಗೆ ಕೂಡ ಒಳ್ಳೇದು ಕಾಣ್ತಿದ್ದ. ಇವರ ಮಕ್ಕಳು ಮಲಯಾಳಿ ಅಂದ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಅವರು ಕೇಳ್ತಿತ್ತು, ಒಳ್ಳೆ ಆಗ್ತಿತ್ತಂತೆ. ಆವಾಗ ಒಂದು ದಿವಸ ಅವರು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ರವ್ರು ಹೇಳಿದಂತೆ, ನೀವು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚಿಗೆ ಬಾ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನಾನು ಹೇಗೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬರಲಿ, ನಾನು ಒಬ್ಬ ಹಿಂದೂ ಆಗಿದ್ದೇನೆ, ನೀವು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ನಾನು ಬರಲಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಅವರು ಒಂದು ದಿವಸ ಅವರ ಚರ್ಚಿಗೆ ಹೋದರು. ಚರ್ಚಿಗೆ ಹೋದಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಪರಿಚಯ ಕೇಳಿದ್ರೆ, ನೀವು ಯಾರಂತ ಅಲ್ಲಿ ಪರಿಚಯ ಕೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ನನಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ಅದನ್ನು ನೀವು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಬನ್ನಿ, ಏನು ಹೆಸರು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಷ್ಟೇ ಸಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಎದ್ದು ನಿಂತುಕೊಂಡು ಇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಹೆಸರು ಬಾಲಕೃಷ್ಣ ನಾಯರ್ ಅಂತ. ಅದ ನಂತರ ಮತ್ತು ಇವರು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ 1.5 ವರ್ಷ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದು ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ. ನಂತರ ಅಲ್ಲಿಂದ ಅವರು ಬೇರೆ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ಗುಜರಾತಿಗೆ ಹೋದ್ರಂತೆ. ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ, ಪೈಪ್ಲೈನ್ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಕೆಲಸದಲ್ಲಿದ್ದರು, ಸೂಪರ್ವೈಸರ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಉದ್ಯೋಗದಲ್ಲಿ ಅವರು ಮೇಲೆ ಬಂದರು. ಅಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಗಲ್ಫಿಗೆ ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ವೀಸಾ ಅಂದರೆ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಸಿಕ್ಕಿದ್ದು. ಆ ಸಂದರ್ಭ ಮೂಲಕ ಅವರು ಕುವೈಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಆವಾಗ ಏನಾಯ್ತಂದರೆ, ಇವ್ರಿಗೆ ಹಣ ಬರ್ತಿದ್ದು, ಇವರ ದುಡ್ಡಿತ್ತು, ಎಲ್ಲ ಇತ್ತು. ಇವರು ಅನೇಕರಿಗೆ ಇವರು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಂದರೆ ಬಡವರಿಗೆ ಕೊಡುವಂಥದ್ದು, ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡೋದು, ಇವರಿಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ತುಂಬ ಆಸಕ್ತಿ ಇತ್ತು. ಅಂದರೆ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಕುಟುಂಬವಾಗಿತ್ತು. ಅಂದರೆ ಅವರು ಭಕ್ತಿ ಕೂಡ ಇತ್ತು, ಈ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಜನರಿಗೂ ಕೂಡ ದಾನ ಧರ್ಮ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರು.
ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಇರಲಿಲ್ಲ. ಇದು ಎಲ್ಲ ಇದ್ದು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಇಲ್ಲದೆ ಆ ಸಮಾಧಾನಕ್ಕೆ ಅವರು ಅಲ್ಲಿದ್ದಿದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಒಂದು ವಿಷಯ ಬೇಕಂತಂದರೆ ಸತ್ಯದೇವರು ಯಾರು ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಕಂಡುಕೊಳ್ಬೇಕಂತ. ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರ ಕೆಲವು ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಓದುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವ ಬಗ್ಗೆ ಸತ್ಯದೇವರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಯತಿರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ಆದರೆ ಭಕ್ತಿಯುತ ಸತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದು ತುಂಬ ಅಸಮಾಧಾನ ಅವರ ಒಳಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ತುಂಬ ಒಂದು ದಿನ ಅವರು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗದೆ, ಅಂದರೆ ಅದು ಅಶಾಂತಿ ಇದ್ದ ನಿಮಿತ್ತ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಳ್ಳುವಾಗ ಏನಾಯ್ತಂದರೆ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸೇವಕರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದ್ರಂತೆ. ಒಬ್ಬ ದೇವರ ಸೇವಕರು ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮಗಾಗಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ಅದೇ ಓಕೆ ಮಾಡಿ, ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ. ಯಾಕಂದರೆ ಅವರಿಗೆ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು. ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೇರಳದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಸಮಯ ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕ್ರೈಸ್ತರಿದ್ದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವರು ಕೂಡ ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗಿದ್ರು. ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಆವಾಗ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಇವರಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಇವರು ಸಣ್ಣದಿರುವಾಗ ಒಮ್ಮೆ ಅಪಘಾತವಾಗಿ ಇವರ ಕಾಲು ಮುರಿದಿತ್ತಂತೆ. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಇವರು ನೀರು ಸೇದುವಾಗ ಬಾವಿಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ರಂತೆ. ಇನ್ನೊಂದು ಸರ್ತಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಹಾನಿಯಾಗಿತ್ತಂತೆ. ಅಂದರೆ ಈ 3 ವಿಷಯ ಕೂಡ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವ ಇವರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಇವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಘಟನೆ ಆಗಿತ್ತು, ಆ ಘಟನೆಯನ್ನು ಇವರಿಗೆ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದ ಇವರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತಂತೆ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದೇವರುಗಳಿದ್ದಾರೆ, ಅದು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ನನಗೆ ನನಗೆ ಹೇಳಿಲ್ಲ, ಹಾಗಾದರೆ ಒಬ್ಬ ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ಹೇಳುವಂಥ ಒಬ್ಬ ದೇವರಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಇವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಂತೆ. ಮತ್ತು ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಅಂದರೆ ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರು ಆ ಸಂಘಟನೆ ಸೇರಿದರು. ಅಂದರೆ ಆ ಕಾಲದ ಅವರು ಇರುವಂಥ ಕಾಲದ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉದ್ದೇಶ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಅದು ಈಗಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವರ ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಆಶ್ಚರ್ಯವಾಯಿತು. ಇಲ್ಲೆಂದರೆ ಒಬ್ಬ ಸೇವಕರು ಮನೆಗೆ ಬಂದು ಇವರ ಭವಿಷ್ಯ, ಇವರ ಹಿಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇವರ ಘಟನೆ ಏನು ನಾಡಿತ್ತು ಅಪಘಾತದ ವಿಷಯದಲ್ಲಿ 3 ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಸಾಯಬೇಕಿತ್ತು. ಆ 3 ಘಟನೆಯಲ್ಲಿ ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಉಳಿಸಿದಂತ, ನಾನು ನಿನ್ನ ದೇವರಾದ ಯೇಸು ಅಂತ ಇವರಿಗೆ ಹೇಳಿಬಿಟ್ರಂತೆ. ಇವರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ, ಯಾರು ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಇಷ್ಟನ್ನು ಹೇಳಲಿಲ್ಲ, ಇವರು ಹೇಗೆ ಭವಿಷ್ಯವಾಣಿ, ಹಾಗಾದರೆ ಯಾರು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಅದರ ನಂತರ ಇವರಿಗೆ ಅನ್ನಿಸಿದಂತೆ. ಫಸ್ಟ್ ಮುಗಿಸಿಗೆ ಬಾದ್ ಮೇಲೆ ಹೋಗಿ उसके बाद में मैं ऐसा सोचा कि मेरे मुझको मालूम होने वाला एक परमेश्वर है, सच्चाई परमेश्वर है, लेकिन मैंने जिसको वासना किया उसको कुछ भी नहीं कर सकता है, लेकिन ये परमेश्वर है। सो उस रात को मैं ऐसा वो प्रार्थना करके उसके बाद बोला तुम प्रार्थना करो, तुम्हारे लिए परमेश्वर है, ऐसा प्रार्थना करके वो चला गया। उस रात मैं प्रार्थना करने के टाइम में यीशु मसीह का नाम मेरा जिस्म में लिया, मैं प्रार्थना शुरू किया। मुझे प्रार्थना कुछ नहीं मालूम, यीशु क्रिस्त मुझे बचाओ, ऐसा मैं प्रार्थना शुरू किया। मुझे बचाना क्या, अगर तुम मुझे बचाएगा मेरा जिंदगी आपके लिए दूंगा, आपके लिए मैं जीऊंगा, ऐसा करके एक प्रतिष्ठा मैंने किया, एक कवरेंट किया उससे, ऐसा दुआ किया। उस रात को मैं ऐसा प्रार्थना करके सोया, 2-3 दिन से नींद भी नहीं आ रहा था, ऐसा टेंशन में था। लेकिन वो परमेश्वर रात को मेरा रूम में आया, ऐसा मैं एक पोर्टेबल कैबिन के अंदर में सो रहा था। मैं जब नींद में गया तो तुरंत उसका ऊपर का जो रूफ है वो निकल गया, ऐसा मैं देख रहा है, दर्शन दिखा रहा है। उधर से परमेश्वर ऐसा 7 घोड़ा है, घोड़ा का ऊपर यीशु मसीह ऐसा बैठा है, ऐसा आ रहे, आके मुझे ऐसा बुला रहे, आ जाओ ऐसा बुला रहे। तो मैं सोचा कौन है, हाँ भाई ऐसा मैं सोच रहा, स्वप्न में दर्शन में सोच दर्शन दे रहे। तो आगे जाने में मुझको मुश्किल है, मन नहीं लग रहा है, कैसे मैं जाएगा, कैसे मैं आगे जाएगा, ऐसा मैं मेरे मन में। वो बोलते आओ ऐसा बुला रहे, लेकिन मैं जाने के लिए थोड़ा तकलीफ ऐसा होके उधर खड़ा है। तो मैं नींद से छूट गया, देखते मेरा भाई, मेरा जो दोस्त उधर सो रहा है, वो सो रहा, मैं उसको नहीं बुलाया, और 1.5 घंटा बाद फिर भी मैं सोया। उसके बाद दूसरा टाइम में घोड़ा से निकल के यीशु मसीह मेरा बेड के पास आ रहा है, आके बैठना शुरू, मैं एक साइड में होकर के साइड में सोया, तो दिखा रहा है, मेरा हाथ दिखा रहा है, तुम्हारे लिए मैं ये सब किया, ये खून, ये जो सब जो होल आप ले दिया, आपको रक्षा देने के लिए मैं आया, ऐसा दिखा रहे। तो 3 बार ऐसा जो दर्शन मुझे दिया। तो मैं बोला, मैं भी नींद नहीं आया, फिर मैं यीशु ऐसा प्रार्थना शुरू किया। मैं बोला क्या करना, कैसे करना, कुछ भी मुझे नहीं पता। मैं सोचा उसका सुबह में उठकर मैं जाके जो मेरा जो कंपनी का जो कैंटीन है उधर में
कुछ लोग आते हैं, मलयाली लोग आता है, उसके कोई क्रिश्चियन लोग, उससे पूछा इधर में कुछ प्रार्थना करने वाला कुछ जगह गए, उससे पूछो वो लोग उन लोगों को नहीं मालूम। सो एक आदमी वहाँ से चल के जा रहा है उसी टाइम, उस शाम का वक्त में एक आदमी जा रहा है, उसका हाथ में बाइबल है, उसका नाम जोईमोन है, वो मेरा गाँव के 10 किलोमीटर बाहर है, जोईमोन जॉर्ज बोल के एक आदमी, वो बाइबल लेके जा रहा है। तो मैं बोला आप कहाँ जा रहे हैं? तो प्रार्थना है, इतना नंबर रूम में प्रार्थना चल रहा है, अब आना है? मैं बोला मैं भी आता है। तो मैं उधर गया तो जो आदमी ने प्रभाषण शुरू किया, ऐसा एक वचन उन्हें लिया, आज तुम्हारा आत्मा को मैं वापस ले लूंगा, तुम्हारा नित्यता अनंत जीवन तुम कहाँ स्पेंड करोगा। तो ये क्वेश्चन मेरा हृदय का अंदर में ऐसा फंस गया, कुछ मान नहीं सकते। मेरा एक क्वेश्चन, मेरे अशांति का क्वेश्चन वही था कि वो पूछ रहा है कि तुम आज तुम्हारा आत्मा को मैं वापस लगा, तुम किधर जाओगे? तो ये मेरा पहले क्वेश्चन था, इसकी वजह से मेरा अशांति था। उसको पास्टर ने जब प्रभाषण शुरू किया तो मेरा जो डाउट आगे धीरे धीरे दूर जाने लगा, क्योंकि कैसे ये अशांति आया, कैसे मनुष्य के अंदर में अशांति अभी रहता है, ये सब वजन का अनुसार से, जो वजन का प्रूफ से वो प्रभाषण शुरू करने लगा। तो बोला सभी लोग, सभी दुनिया लोग पापी हैं, क्योंकि जो आदम जो हव्वा से जितना लोग दुनिया में पैदा हुआ, सबका अंदर खून का अंदर में पाप है, पाप की वजह से शाप है, शाप की वजह से अशांति है, ये सब रोग है, सब मृत्यु उसकी वजह से हुआ। और मृत्यु से होकर जीवन वापस आने के लिए इसको पहले आप इसको कुछ प्रॉब्लम सोल्व करना जरूरी है। तो मुझे ऐसा मैं पकड़ में क्या करने का, मैं अभी मैं पापी है, क्योंकि मेरा बहुत गंदा काम कर रहा था, मेरा बचपन से बहुत दो धर्म करने के टाइम में भी कुछ न कुछ छुपा के कुछ गंदा काम भी कर रहा था। तो मुझे उसमें सब बाहर आने के लिए, क्योंकि मेरा घर में जो मेरा बाप सब दारू पी रहा था, उसी टाइम से मैं जब देखेगा तो मेरा दिल को बहुत दुख था, क्यों मेरा बाप ऐसे दारू पी रहे, और मेरा बड़ा भाई भी दारू पीना शुरू किया, तो मेरा दिल का अंदर बहुत दुख हुआ, क्योंकि मेरा बड़ा भाई भी दारू पी रहे। तो इसकी वजह से मेरा मन में मैं ऐसा ले, मैं दारू नहीं पीऊंगा, ऐसा की चिंता मेरा बचपन से मेरा अंदर में मैं ले लिया था। तो ये वजन ऐसा जो मिलना, जो डाउट क्लियर होने की वजह से, जो लाइट मेरा दिल में आने के लिए शुरू किया, तो हमको मालूम पड़ गया, तो पाप की वजह से ये शाप, शाप की वजह से अशांत, अशांति की वजह से रोग, रोग की वजह से मृत्यु, मृत्यु के पास नरक, ये धीरे धीरे मुझे मालूम होने लगा। तब तक मुझे कुछ भी नहीं था। तो वजन पड़ेगा तो अभी ऐसा है, अभी उत्पत्ति का किताब पढ़ेगा तो उत्पत्ति का किताब 3 का 7 पढ़ेगा तो ऐसा बहुत, जब आदम ने और हव्वा ने पाप किया तो वहां लिखा कि और नंगा हो गया, सडनली जब पाप किया उसका कपड़ा नंगा हो गया, नंगा समझ रहे, कपड़ा है उसका शरीर में फिर भी नंगा लग रहे। तो एक आदमी पाप करेगा तो उसका जो परमेश्वर दिया हुआ जो 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 तेजस का जो कपड़ा बदल जा रहा है और नंगा हो रहा है, उसके वजह से वो भीति हुआ, मतलब भय हुआ, भय हो गया, तो डर के वो छुपा के चुपने लगा। उसके बाद बाप बोलते हैं दोनों, जब परमेश्वर ने आके बोलते हैं तुम किधर है, तो मैं जो तुमको जो मना किया वो खाया, ऐसा पूछने का टाइम आदम बोल रहे कि उसको कंप्लेन कर रहे हैं, वो जो मेरा गलती नहीं, आपका गलती है, क्योंकि मैं अकेला था, आपने बीवी दिया, वो हमको दिया, हम खाया, तो गलत वो अपना आप नहीं ले रहे, और जो बीवी के ऊपर है, बीवी को पूछा तो बीवी पूछते वो शैतान ने, सरपंच ने मुझे ऐसा जो किया। सो द डिस्कॉर्ड शुरू हुआ, सो पाप की वजह से शाम उसके पास डिस्कॉर्ड शुरू हुआ, कोई अपना पाप लेने। उसके बाद वचन पढ़ रहा है कि वो आदम को बोला तुम क्या करने का, तुम अपना पसीना से खाना खाओ, अभी तक तुमको बहुत कहला भिला सब कुछ आप सब कुछ दिया, लेकिन अभी तुम अपना मेहनत से पसीना से खाना खाओ। और बीवी को बोला तुम अभी से जो गर्भवती होगा, लेकिन बहुत पेन से, बहुत दर्द से तुम बच्चा को पैदा करेंगे। बोलेगा तो ये लोगों पर श्राप आया, श्राप आया, उसके बाद सेपरेशन हो गया। परमेश्वर ने बोला तुम अभी जाओ, तुम मेरे सामने नहीं आने का, एक बाउंड्री बनाया, उसको बाहर निकाल दिया, और मृत्यु भी हुआ, सो जीवन उसमें से निकल गया। सो आनंद जीवन मिलने के लिए मृत्यु उसका अंदर में आ गया। तो मुझे मालूम पड़ा इसके वजह से मेरा अशांति है, तो इसको परिहार करने का, बहुत ठीक करने का जरूरी है। इसलिए मैं सोचा तो भजन पढ़ने, मेरा दिल में ऐसा गुस्सा आ गया कि जल्दी रोज जाने का, भजन पढ़ने का,
भजन पढ़ने के लिए इतना मेरा दिल के अंदर में खुश आ गया, उसकी वजह से मैं रोज चर्च में जाना शुरू वो आप रोज चर्च में जाने की शुरू किया। आप तो हिंदू था, किया। यस, वो आपको नहीं उस टाइम आया कि मैं हिंदू, मैं क्यों उधर जाता हूँ, मैं क्या उसको मैं क्यों ग्रहण करूँ यीशु को, ये नहीं आया आपके दिल में? क्योंकि मेरा आवश्यकता उतना बड़ा था, मेरा आवेश उतना बड़ा था, क्योंकि मेरा जिंदगी में जो मेरा जिंदगी का बराबर उन्होंने कहा, इसकी वजह से हमको जाने के लिए पवित्र आत्मा मेरा अंदर से फोर्स कर रहा है। ओके इसी वजह से मैं जा रहा हूँ। ಓಕೆ ಪ್ರಿಯರೇ, ಅವರು ಹೇಳುವಂಥದ್ದಂದರೆ ಅವರು ಗುಜರಾತ್ಗೆ ಹೋದ ನಂತರ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಅವರ ಅಶಾಂತಿ ತುಂಬ ಸಮಾಧಾನ ಇರಲಿಲ್ಲ. ಸಮಾಧಾನ ಇಲ್ಲದೆ ಹಾಗೆ ಅವರು ತುಂಬ ಕಷ್ಟಪಡ್ತಿದ್ರು. ಒಬ್ಬ ಸೇವಕರು ಬಂದು ಹೇಳಿದ ನಂತರ, ಅವರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಆ ವಿಷಯ ಹೇಳಿದ ನಂತರ ಅವರು ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರಂತೆ. ಎಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಡೀತದೆ ಅಂತ ಕೇಳುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಅಂಗಡಿ ಇದೆ, ಒಂದು ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಕ್ಯಾಂಟೀನ್, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಯಾರ ಹತ್ರ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಹತ್ರ ವಿಚಾರಿಸಿ ಎಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಡೀತಾ ಅಂದರೆ ಅವ್ರು ಯಾರು ಹೇಳಿ ಎಲ್ಲಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಆವಾಗ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬೈಬಲ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ರಂತೆ. ಆವಾಗ ಇವರು ಅವರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಿ ಅಂತ ಕೇಳುವಾಗ, ನಾನು ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೂಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೇನೆ, ಇಂಥ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಡೀತಾ ಇದೆ, ನೀವು ಬರ್ತೀಯ ಅಂತ ಕೇಳಿ, ಹೌದು ಬರ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹೋಗುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಆ ಸೇವಕರು ಇವರಿಗೊಂದು ಅಂದರೆ ಒಂದು ಏನಿತ್ತು, ಒಂದು ಡೌಟ್ ಇತ್ತು. ಅಂದರೆ ಇವರ ಒಳಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. ಅಂದರೆ ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ಸತ್ತರೆ ಎಲ್ಲೇ ಹೋಗ್ತೇನೆ, ನಂತರದ ಜೀವನ ಏನಂತ, ಅಂದರೆ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಮುಗಿದ ನಂತರ ಇನ್ನೊಂದು ಜೀವನ ಇದೆಯಾ ಏನಂತ ಇವರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಅಶಾಂತಿ ಇವರಲ್ಲಿ ಇತ್ತಂತೆ. ಆವಾಗ ಅಲ್ಲಿ ಆ ಸಭೆಗೆ ಅಂದರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಸೇವಕರು ಕೂಡ ಇದೇ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಅನಂತ ಕಾಲದ ಜೀವನ ಏನಂತ, ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಪಾಪದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುತ್ತಾನೆ, ಪಾಪನೇ ಮಾಡ್ತಾನೆ, ಪಾಪದಲ್ಲಿ ಸಾಯುವಾಗ ಅವನೇ ಹೋಗುವಂಥ ನರಕಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಹಾಗೆ ಅವರು ವಚನ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವರ ಒಳಗಿರುವಂಥ ಅನೇಕ ಸಂಶಯಗಳಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತಂತೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದರೆ, ಅಂದರೆ ಅಂಥ ವಾಕ್ಯ ಅವರು ಅದರ ಮುಂಚೆ ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ಸಭೆಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳುವಂಥ ಸಮಯ ಇವರ ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣು ತೆರೆತಾ ಬರ್ತಂದೆ, ಇವರ ಸತ್ಯ ಅರಿವಾಗ್ತಾ ಆಗಿತ್ತಂತೆ. ಹಾಗೆ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದರು, ದಿವಸಾಗಲೂ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ, ಆ ಸಭೆಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ. ಅಂದರೆ ಅದರ ಮುಂಚೆ ಅವರಿಗೆ ದೇವರು ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟಂತೆ. ಆ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಇವರು ಮಲಗಿದ್ದಾಗ ಅವರು ಸೇವಕರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ ನಂತರ ಇವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹೇಗೆ ಮಾಡೋದಂತ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರು ಹೇಳಿಗೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಯೇಸು 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 ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡು, ಯೇಸು ಯೇಸು ಅಂದರೆ ಒಂದು ಹೇಳಿದ್ದು ಬಿಟ್ಟರಂತೆ. ಒಂದು ವೇಳೆ ನನಗೆ ನೀನು ಸರಿ ಮಾಡಿದ್ರೆ, ನನ್ನ ಸಮಾಧಾನ ಕೊಡೋದಾದರೆ ನಾನು ನಿನ್ನನ್ನೇ ನಂಬ್ತೇನೆ, ನಿನ್ನನ್ನೇ ನಾನು ಸೇವಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಆ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಏನಾಯಿತು, ಒಂದು ದರ್ಶನ ಕಂಡ್ರಂತೆ ಅವರು. ಅಂದರೆ ಮಲಗಿದಾಗ ಒಂದು ದರ್ಶನ ಇವರಿಗೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿತ್ತು. ಅಂದರೆ ಅವರ ಏನಾಗಿದೆ, ಅವರು ಇರುವಂಥ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ನ ಮಾಡಿ ಹಾರಿ ಹೋಗಿದೆ. ಒಂದು ಬೆಳಕು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಬೆಳಕಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಆ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ಯೇಸು 7 ಕುದುರೆಗಳಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾನಂತೆ ಮತ್ತು ಇವರನ್ನು ಕರೀತಾ ಇದ್ದಂತೆ. ಇವರಿಗೆ ಕರೆದಾಗ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಹೋಗುವುದಂತ ಇವರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಂತೆ. ಹಾಗೆ ದರ್ಶನ ಕಂಡಂತೆ. ಮತ್ತು ಅದೇ ರಾತ್ರಿ ಇನ್ನೊಂದು ದರ್ಶನ ಕಂಡ್ರಂತೆ. ಇವರು ಮಲಗಿದ ಬೆಡ್ಡಲ್ಲಿ ಬಂದು ಅವರು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರಂತೆ. ಇವರ ಕೈ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದ, ನೋಡು ನಿನಗಾಗಿ ನಾನು ನನ್ನ ಕೈಗಳಿನ ಮೊಳೆಗಳನ್ನು ಹೊಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ, ನಿನಗಾಗಿ ನಾನು ಕಷ್ಟವನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಇವರಿಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ. ಅಂದರೆ ಹೀಗೆ 3 ಸರ್ತಿ ಇವರಿಗೆ ದೇವರು ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟ. ಅದರ ನಂತರ ಇವರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ವಾಕ್ಯ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭಿಸುವಾಗ ಅವರು ವಾಕ್ಯ ಇವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. पास्टर जी उसके बाद क्या हो गया? प्रार्थना में गया, वचन सुनने लगा. उसी टाइम मुझे मालूम पड़ गया मैं पापी हूँ, मैं पाप से आगे जाएगा तो ನರಕ में जाएगा ಜರೂರಿಗೆ. ಅಂದರೆ ಅವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರಂದರೆ, ಅವರು ಆದಿಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ದೇವರು ಮನುಷ್ಯನ ಉಂಟು ಮಾಡುವಾಗ ಹೇಗೆ ದೇವರನ್ನು ಅವರನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದ, ಒಂದು ತೋಟದಲ್ಲಿಟ್ಟ, ಒಳ್ಳೆ ತೋಟದಲ್ಲಿಟ್ಟ. ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ದೇವರು ಹೇಳಿದಪ್ಪ, ಈ ಮರದ ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನಬಾರ್ದು, ತಿಂದರೆ ಸಾಯ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ. ಆದರೆ ಮನುಷ್ಯನೇನು ಮಾಡಿದ, ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಮೀರಿ ಏನು ಮಾಡಿದ, ಪಾಪ ಮಾಡಿದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅವರೇನಾಯಿತು, ಅವರು ನಗ್ನರಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ನಗ್ನತೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ರು ಅವರು ನಗ್ನರಾಗಿದ್ದನಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು. ನಂತರ ದೇವರು ಬಂದು ಕೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ತಿನ್ನಬಾರ್ದಂಥ ಮರದ ಹಣ್ಣನ್ನು ತಿಂದ್ಯಾ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಆದಾಮನ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ನನಗೆ ಕೊಟ್ಟ ಸ್ತ್ರೀ ನನಗೆ ಕೊಟ್ಟಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಯಲ್ಲಿ ಕೇಳುವಾಗ ಸ್ತ್ರೀ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಸರ್ಪನನ್ನು ವಂಚಿಸ್ತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಹೀಗೆ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಅವರು ಅಪರಾಧ ಹಾಕಿ ಅವರಿಗೆ ಒಳಗೆ ಭಯ ಬಂತು, ಅವರ ಒಳಗೆ ನಾಚಿಕೆ ಬಂತು. ಅಂದರೆ ಆ ಸ್ವಭಾವ
ಆ ರಕ್ತದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದೆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತೇವೆ, ನಾವು ಕೂಡ ಅದೇ ಪಾಪದಲ್ಲಿ ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನು ಪಾಪಿ ಆಗಿದ್ದಾನೆ. ಹೇಗೆ ಪಾಪಿ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನು ಮಾಡಿದ ಪಾಪದಿಂದ ಪಾಪಿ ಅಲ್ಲ, ಹುಟ್ಟಿನಿಂದ ಪಾಪಿಯಾದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಮನುಷ್ಯನ ಪಾಪದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಪಾಪವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯ ರಕ್ತದಲ್ಲಿ ಪಾಪ ಇದ್ದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೇವೆ, ಪಾಪದಲ್ಲಿ ಜೀವಿಸ್ತೇವೆ, ಪಾಪವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅಂದರೆ ಯಾವಾಗ ಸತ್ಯವಚನ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನ ಪಾಪಿ ಯಾರು ನೀತಿವಂತ, ದೇವರ ಬೈಬಲ್ನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತದೆ, ಲೋಕದ ಯಾವ ಜಾತಿ ಧರ್ಮ ನೀತಿವಂತರೆಂಬುದು ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಪಾಪ ಮಾಡಿ ದೇವರಿಂದ ದೂರ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಬೈಬಲ್ ವಚನ ಹೇಳ್ತದೆ. ಆ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ದೇವರ ವಾಕ್ಯದ ಅರಿವು ಗೊತ್ತಾಯ್ತಂತೆ. ಬಸ್ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ದೈವ ವಚನ वचन परमेश्वर का वचन जो पढ़ने के शुरू हुआ तभी तो मुझे मालूम पड़ गया सब भाभी है, क्योंकि कीर्तन में ऐसा लिखा है 51 उसका 5 में लिखा है, जब मेरा माँ पेट में बच्चा को पैदा हुआ तब से इंसान लोग पापी है. और रोमियो को किताब पढ़ेगा तो अभी 3 का 23 पढ़ रहा है, ऐसा लिख रहा है कि जो जन्म होने के बाद जो कर्म पाप है, सो जन्म पाप है और कर्म पाप है, दोनों जितना इंसान लोग दुनिया में हो रहे सब पापी नथान है. इससे पापों को छुड़ाने के लिए एक कर्म है बहुत हमारा जो हिंदू धर्म में बहुत कुछ कर्म कर रहा था. हमारा मैं उधर में केरला में एक सबरीमला बोल के जगह है, उधर में जाके लोग नारियल लेके बोल रहे हैं, 2 नारियल लेके जा रहे हैं. एक नारियल को जो उधर का मंदिर का ऊपर चढ़ने से पहले उधर भोड़ देता है, क्योंकि जो दुष्ट कर्म जो किया उसको जो भोड़ देते हैं, और आगे 2 नारियल लेके जा रहे हैं, एक ऐसा एक ये थैली में लेके जा रहे हैं और उसको भोड़ रहे हैं. लेकिन दूसरा एक नारियल लेके वो भगवान का जो मंदिर का उधर में जाके उधर में एक आग का एक बत्ती उसमें डाल दे रहे हैं. परमेश्वर के पास ऐसा विश्वास है. लेकिन वो जो कुछ कर्म करने के बाद जो कर्म करके जो आने वाला लोग क्या कर रहे हैं, फिर भी जाके पाप कर रहे हैं. भाव भोड़ दिया फिर भी बार बार वही करते रहते हैं. दारू पीने वाला दारू पीते हैं, जो व्यभिचार करने वाला व्यभिचार करता है, जो चोरी करने वाला चोरी करता है, जो बीड़ी पीने वाला बीड़ी पीते, सब कुछ कर्म ये बुरा कर्म आगे जा रहे हैं. सो मैं सोचा कि ये कैसे जाएगा, मुझे मालूम. आप भी गए उधर? मैं भी गया था, पहले मैं 4-5 बार गया था वहाँ पे. सो जब भजन पढ़ने के लिए शुरू किया, पाप रक्त में ये जो खून से आ गया, तो खून बना रहे हड्डी के अंदर में, हड्डी के अंदर में जो मज्जा का अंदर में जो मैरो उसका अंदर में जो खून बना रहे, तो वो खून का अंदर में पाप घुस गया. तो पाप निकालने के लिए दूसरा कोई रास्ता नहीं, भजन पढ़ने के लिए. जब परमेश्वर ने अपना यहोवा ने क्या किया, जब वो लोग अपना कर्म से पाप को कवर करने के लिए एक पत्ता लगाकर एक नंगा कवर करने के लिए कोशिश किया, लेकिन परमेश्वर का जो सूरज का प्रकाश उसको ऊपर आ गया तो वो सूख गया तो नंगा फिर भी उसको बाहर आ गया, तो उसको कवर नहीं कर पा रहे. ऐसा जो हिंदू जो लोग है पाप को कवर करने के लिए कुछ न कुछ कर्म कर रहे थे, लेकिन परमेश्वर का सामने सब कुछ नंगा हो जाएगा. तो मुझे वचन पढ़ने से मुझे मालूम पड़ गया, तो कोई कर्म से नारियल फोड़ने से और कुछ भी करने से अपना पाप को शांति नहीं मिला, पाप हट नहीं जाऊंगा, क्योंकि परमेश्वर उसका व्यवस्था कर रहे हैं. परमेश्वर ने बोला आदम तुम इधर आ जाओ, हव्वा तुम इधर आ जाओ. उसके एक जानवर को मार डालकर उसका खून उसका बदल दिया. बदल देने के बाद क्या किया, उसका चमड़ा से कवर कर दिया. ये तो परमेश्वर ऐसा बोल रहे हैं कि तुम मरने का जगह में एक जानवर मारा, तुम देखो कितना वो दर्द वो ले रहे शरीर में, तुम देखो और आगे पाप नहीं करो. लेकिन परमेश्वर वचन आगे पढ़ने के लिए गया, तो ऐसा जो पाप का कर्म से लोगों को छुड़ाने के लिए बहुत याग परमेश्वर ने बनाया. वो मालूम है प्रवाचक ऐसा कुछ याग आगे बनाया, लेकिन लोग क्या किया, वो कुछ भी पाप करो उसके बाद एक याग कर रहे हैं. कोई चिड़िया को दे रहे, कोई जाके बकरी को दे रहे, कोई बड़ा बुल को दे रहे, वो घोड़ा को दे रहे, ऐसा कुछ करके उसका पाप को कवर करने के लिए कोशिश कर रहे हैं. पहले लास्ट में परमेश्वर ने बोला अभी तुम्हारा जो ऐसा जो गंदा काम को नहीं सही, क्योंकि तुम्हारा ये जो तुम जो याग कर रहे हो उसके वजह से मेरा मुंह में जब वास आ रहे ये अच्छा वास नहीं, दुर्गंध आ रहे, उसकी वजह से हम आगे मत करो. इसके लिए परमेश्वर ने पूछा अब किसको मैं भेजेगा, क्योंकि मैं प्रवाचकों को भविष्यवाणी को भेजा और जजेस को भेजा, राजाओं को भेजा और जो मंत्रियों को भेजा, सबको मैं दुनिया में भेजा,
जजेस को भेजा। ये लोग सब जस्टिस के लिए नहीं खड़ा रहते हैं, अपना जो पॉकेट बढ़ाने के लिए वो लोग वचन को पढ़ा रहे, कुछ नहीं कर रहे हैं। सो वचन ऐसा पूछा है, यशायाह की किताब में ऐसा पूछा, परमेश्वर ने पूछा अभी मैं किसको मैं भेजूंगा। अभी यशायाह का भविष्यवाणी में ऐसा लिखा है, अब कौन जाएगा मेरे लिए। तो एसकेल का किताब में ऐसा लिखा है कि मैं एक आदमी को ढूंढा 22 में, एसकेल 22 में एक आदमी को ढूंढा, किसी को नहीं मिला दुनिया में, किसी को नहीं मिले। इसकी वजह से परमेश्वर ने बोला मैं क्या करूंगा। तो परमेश्वर का एकलौता बेटा पुत्र ने, यीशु मसीह ने बोला हम इधर हम जाएंगे, हम जाएंगे, आपका जो इच्छा पूरा करने के लिए मैं जाऊंगा। ऐसा परमेश्वर के साथ अपना एकलौता बेटा ने बोल दिया। सो सच्चाई वो अपना परमेश्वर एक मनुष्य रूप होकर ये पृथ्वी में आकर एक माँ का पेट के अंदर छोटा होकर ये पृथ्वी में पापी नथान को छुड़ाने के लिए एक शरीर में परमेश्वर ने दुनिया में आया। जब उसको मेरे मन में आ गया तो यीशु मसीह को स्वीकार करने के लिए मुझे कोई डाउट नहीं, क्योंकि मुझे अंदर में इतना खुशी आ गया, हमको बोल नहीं सकते हैं, उतना खुशी मेरा दिल में आ गया। आप ग्रहण किया? हाँ, ग्रहण किया। तो यीशु मसीह को मैं मेरा रक्षक मान लिया वचन के अनुसार से। भाई रोमियो का किताब में 10, 9 और 10 ऐसा कह रहा है कि जब तुम यीशु मसीह को अपना रक्षक मानकर उसका तुम्हारा दिल में ले लूंगा, तब तुम्हारा नाम स्वर्ग का किताब में मैं रखूंगा। There are so many books in heaven, so he is going to write in that particular place. पर देव पवित्र आत्मा ऐसा बोला कि तुम्हारा नाम मैं लिखूंगा। तो मैं बोला मैं मेरा नाम आपके लिए दे रहा हूँ, आप लिख दीजिए, मेरा दिल को यीशु मसीह को मैं ले लीजिए। ಗ್ರಹಣ किया। ಪ್ರಿಯರೇ, ಅವರು ಹೇಳುವಂಥ ವಿಷಯ ಅಂದರೆ ಅವರು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿದ್ದರು, ಅವರಿಗೆ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಸಮಾಧಾನ ಇರಲಿಲ್ಲ, ಚರ್ಚಿಗೆ ಹೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದೆ, ಅವರು ವಾಕ್ಯವನ್ನು ನಂಬಿದ ನಂತರ ಅವರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಅದರ ಮಿಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನಮ್ಮ ಪಾಪಗಳನ್ನು ತೆಗೆಯೋದಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಅಂದರೆ ಪಶುಗಳನ್ನು ಕೊಂದು ಅದರ ರಕ್ತ ಕುಡಿದು, ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೊಂದು, ಹಕ್ಕಿಗಳನ್ನು ಕೊಂದು ಅದರ ರಕ್ತವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಪಾಪವನ್ನು ಮುಚ್ಚುತ್ತೇವೆ. ಅದು ನಮಗೇನಾಗ ಅದನ್ನು ಕ್ಷಮಾಪಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಅನೇಕ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಧಾರ್ಮಿಕ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಕೆಲವು ಸಂಪ್ರದಾಯ ಕೆಲವು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಕೊಡೋದು, ಅಂದರೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೊಡೆಯೋದು, ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೊಡೆಯುವಾಗ ಅದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಹಿಂದಿನಿಂದ ಬಂದ ಎಲ್ಲ ಪಾಪ ಶಾಪಗಳನ್ನು ಮುರಿಯೋದಕ್ಕಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೋಗಿ ಕೊಡುವಂಥದ್ದು. ಅದು ಏನಂದರೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾನು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವಿಸುವಂಥದ್ದು. ಆದರೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಕೂಡ ತಿರುಗಿ ಬಂದವರು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಏನಂದರೆ ಕುಡಿಯುವುದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕೆಟ್ಟ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಮಾಡುವುದು, ಕೆಟ್ಟ ವಿಚಾರಗಳನ್ನೇ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಅಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ನನಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ಏನಂದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೀವಿತ ಅದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಹಿಂದೆ ಬರ್ತದೆ ಅಂತ. ಯಾಕಂದರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಮನುಷ್ಯನ ಪಾಪ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನ ಪಾಪ ರಕ್ತದಲ್ಲಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕನಾದ ಆದಾಮ ಹವ್ವರು ಯಾವ ರೀತಿ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಪಾಪಕ್ಕೆ ಹುಟ್ಟಿದ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲಿ ಏನಿದೆ ನಮ್ಮ ರಕ್ತದಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ನಾವು ರಕ್ತದ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪಾಪ ಬಂದಿದೆ. ಅಂದರೆ ರಕ್ತ ಹೇಗೆಂದರೆ ನಮ್ಮ ಎಲುಬುಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಅದು ರಕ್ತ ಉಂಟಾಗುವಂತಾಗಿದೆ. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದ ರಕ್ತ ಏನಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿದ್ದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಪಾಪಿಗಳು. ಅಂದರೆ ಭಕ್ತನ ದಾವಿದನು ಹೇಳ್ತಾನೆ 51 ಕೀರ್ತನೆಯಲ್ಲಿ, ನಾನು ಹುಟ್ಟಿದಾಗಲೇ ಪಾಪಿ, ತಾಯಿ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಾಗಲೇ ಪಾಪಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ಪಾಪದಲ್ಲಿ ನಾವು ಹುಟ್ಟಿದ ನಿಮಿತ್ತ ಪಾಪವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ನನಗೆ ದೇವರ ವಚನ ಕೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ತಿಳಿಯಬಂತಂದರೆ ಮನುಷ್ಯನ ಪಾಪಿಯಾದ ಮನುಷ್ಯನ ಸ್ವರ್ಗ ಇಲ್ಲ, ಪರಲೋಕ ರಾಜ್ಯ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ನನಗೆ ಏನಾಯ್ತು ವಚನ ಕೇಳುವಾಗ ನನ್ನ ನಂಬಿಕೆ ಬಂತು. ಹಾಗೆ ನಂಬಿಕೆ ಮೂಲಕ ಏನು ಮಾಡಿ ನನ್ನ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಸ್ವಂತ ರಕ್ಷಕನಾಗಿ ಅಂಗೀಕಾರ ಮಾಡಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ನನಗೆ ಸಮಾಧಾನ ಇರಲಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಶಾಂತಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ನಾನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದೆ ಆ ದಿನದಿಂದ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿ ನನಗೆ ಸಮಾಧಾನ ಬಂತು, ನನಗೆ ಸಂತೋಷ ಮಾಡು, ಅದು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲದ ಸಂತೋಷ ಸಮಾಧಾನ ಈ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಂತು ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. यीशु मसीह को मैं रक्षक मानने के बाद आगे वचन पढ़ने के लिए मेरा इच्छा आ रहा था। मैं रोज चर्च में जा रहा था क्योंकि मुझे अच्छा गाना मेरा परमेश्वर ने मुझे मन में दिया। सो एक दिन एक भाई ने मेरा जो काम कर रहा था मेरे साथ में, एक भाई है, वो ऐसा एक गाना गा रहा था ये मलयालम में, यीशु मेरा भगवान, यीशु ऐसा पर उसका वजह से
वो भी मेरे लेकर के चर्च में मेरे साथ में आने के लिए, उसका नाम है जोई मोहन, मेरे साथ में आने के लिए वो भी तैयार हुआ। हम दोनों हम चर्च में जा रहा, वचन ऐसे आगे पढ़ने के लिए मौका दिया। तो परमेश्वर ने बोला बपतिस्मा का बारे में बोला। वो क्रिश्चियन था? वो क्रिश्चियन था। उसका वो वचन जब पढ़ा तो मालूम पड़ गया बपतिस्मा जरूरी है। तो जो पाप में जो आदमी मर गया तो उसको जो बपतिस्मा से वो आदमी को जो मरा वो आदमी को बरियल करने का और जो उसको कब्रिस्तान में डालना जरूरी है। उसके बाद जब मालूम पड़ा तो मैं बपतिस्मा भी ले लिया। पास्टर चाको जॉर्ज डालस में अभी वो परमेश्वर का सेवा कर रहे हैं। उस समय कुवैत में वो चर्च का क्रिश्चियन फेलोशिप चर्च का पास्टर थे और उन्होंने मुझे बपतिस्मा लिया, पिता और पुत्र परिशुद्धात्मा का नाम पर बपतिस्मा लिया उधर में। उसके बाद मैं सोचा कि मैं कैसे गाँव में आएगा, मैं अभी कुवैत में ये सब में उधर में बपतिस्मा भी लिया, लेकिन मेरा अंदर थोड़ा डर था। फिर भी जब बपतिस्मा देने से पहले पास्टर ने पूछा, बालचंद्रन तुम वापस जा रहे घर में जा रहे, तुम हिंदू धर्म से आया, अभी तुम जा रहे क्रिश्चियन धर्म होकर, अभी तुम वहाँ जाके तुम क्या करेंगे? अगर तुम्हारा भाई लोग है, माँ बाप है, तुम्हारा जो परिवार है, तुम जो हमारा जो डिनोमिनेशन में जो है वो आएगा तो तुम कैसे जवाब दूंगा? मैं बोला जिसमें मैं विश्वास करते मुझे मालूम है जीसस कौन है, वो आगे जाने के लिए आगे रास्ता खोलने के लिए तैयार है। वो बोला ओके ठीक है आ जाओ, तुम्हारे लिए बपतिस्मा दूंगा। ऐसा मैं बपतिस्मा लिया। उसके बाद मैं एक करीब 2 साल तक वहाँ काम किया। उसके बाद चर्च में रोज चर्च का एक्टिविटीज में हर जगह में मैं जा रहा था। उसके बाद गांव में आ गया। जी ऐसे बात मैं एक बात बोल, आप उधर 2 साल था, 2 साल में आप यीशु मसीह को जाना ग्रहण किया, बैप्टिज्मा लिया। ये 2 साल में घर वाले को कुछ नहीं मालूम था? कुछ नहीं मालूम था, किसी को भी कुछ नहीं मालूम था। किसी को कुछ भी नहीं बोला, क्योंकि बोलने का जरूरत नहीं है ना। क्योंकि मेरा जो घर वालों को और मेरा जो भगवान को कुछ शांति नहीं दे रहा है। इसके बीच आप गाँव नहीं आते थे? उसके बीच में नहीं आया था। सो ये किसी को मुझे शांति नहीं दे सकता है। तो जिसने मुझे शांति दिया और रास्ता खोल दिया, मेरा पाप वो अंगुली से दिखाया तुम पापी है, ये तुम्हारा गलत है, हमको बोल दिया, तो मैं सब थोड़ा थोड़े पाप को किसके बाहर निकालना शुरू किया। 1.5 साल का अंदर मैं बपतिस्मा लिया। तो उसके बाद मैं बोला अभी मैं अच्छा इंसान बनना है। शांति आई आपको? शांति आया। और मेरा माँ बाप को बहुत ज्यादा से ज्यादा प्यार करना, मेरा भाई लोगों को ज्यादा से ज्यादा प्यार करना, जितना करने से ज्यादा करना है। क्योंकि अभी कुछ हमको दुनिया में कोई जैसे पास्टर ने बोला ऐसा कुछ कोई के लिए हमको ये नहीं है। क्योंकि मकान बनाओ, जमीन खरीदो, कुछ न कुछ कमाओ, ऐसा कोई चिंता नहीं। क्योंकि जितना भी हो तो किसी को दे दो, क्योंकि परमेश्वर जब तक मैं हूँ, मेरे साथ में हूँ, कोई के लिए किसी का साथ में एक हाथ दिखाने का जरूरत नहीं पड़ेगा। उतना विश्वास मेरा अंदर में आया कि जब तक मेरा यीशु मेरे साथ में हूँ, मेरे बनाया हुआ परमेश्वर मेरा दिल में हूँ, तो किसको मैं क्या पूछना? मेरा जो खाना पीना रहना वो सब कुछ उसको मालूम। इसके लिए मैं कोई दुनिया के लिए कुछ सोच रही नहीं। इसलिए मैं ज्यादा प्यार करना शुरू किया। जब मैं वहां से मैं लीव में आ गया, मैं घर में आ गया। घर में आकर के मैं हमारा घर में जो उधर में एक किताब है महाभारत बोल के, रोज शाम को मैं ही वो गा रहा था हमारा घर में। आदि मूल श्री परमानंद सदैल आदराल। सो ऐसा मलयालम है, ऐसा मैं पढ़ रहा था। लेकिन मेरा बाप देख रहा है, मेरा माँ देख रहा है, माम को नहीं दिखाई दे रहे। बचपन से वो पढ़ रहा था, अभी नहीं क्यों नहीं आ रहे? तुम्हें क्यों नहीं आ रहे? तुम मंदिर में नहीं आ रहे, वो उधर नहीं आ रहे। मैं बोला मैं सच्चाई भगवान को मान लिया। भगवान कोई मूर्ति ऐसा कुछ विग्रह नहीं है, कुछ बना मूर्ति मनुष्य ने बना हुआ कोई मूर्ति नहीं है। परमेश्वर ने किसी को परमेश्वर ने नहीं देखा। आप कभी देखा है? आप वचन पढ़ा है? परमेश्वर कहाँ रहते हैं? मैं पूछा। वचन का अनुसार से मेरा अंदर में जब प्रकाश आ गया तो हिंदू धर्म में ऐसा लिखा है। जब भगवत गीता पढ़ेगा तो उसका 13 किताब में 2 वचन में ऐसा लिखा है, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इद्युफी दीयते। ऐसा बोल रहे कि तुम्हारा अंदर में मैं रहता है, तुमको नहीं पता अभी तक। कोई मंदिर का अंदर नहीं, तुम्हारा दिल का अंदर। लेकिन लोग क्या कर रहे हैं? सभी लोग मंदिर भगवान को ढूंढकर पूरा दुनिया में इधर उधर दौड़ रहे हैं। उसको नहीं पता है कि ये उसका अंदर में। जब मेरा बाइबल का प्रकाश मेरा मन में आ गया, मैं सब तपास ढूंढने लगा, हिंदू धर्म में ढूंढने लगा। सब में लिखा है। अभी ये ऋग्वेदम यजुर्वेदम 32:5 में ऐसा लिखा है कि
न तस्य रूप न तस्य प्रतिमा, मीन्स हमको कोई रूप नहीं। ऐसा भजन में लिखा हमको कोई रूप नहीं, कैसे तुम बनाएंगे? कौन बोला? कौन सा वजन के अनुसार से ये लोग ये मूर्ति को बना कर रखा है? कौन का पुराण का वजन का अनुसार से बनाया है? कोई पुराण का वजन उसको सपोर्ट नहीं कर रहा है ये मूर्ति को बनाने के लिए। फिर किसने बनाया? इसके बाद एक अंधकार की शक्ति है। जब मुझे मालूम हो गया तो मैं उसके साथ हट गया। मैं बोला पिता यही है सच, यही है सच्चाई वे। तो बोला थोड़ा थोड़ा मुंह ऐसा दिखाने लगा, तुम ऐसा नहीं, अभी तुम्हारा शादी न हुआ, तुम क्या कर रहे हो? तुम्हारा माँ बाप क्रिश्चियन है, हमको मारेगा, ऐसा करेगा वो करेगा, ऐसा बोले तुम मत जाओ, वो करो ये करो। मैं बोला आप लोग कुछ भी करो। बोला तुमको मार डालूंगा। मैं बोला आप मार डालेगा तो भी अच्छा है, क्योंकि आपसे बहुत प्यार है मुझे, क्योंकि मैं बहुत पापी था, लेकिन मेरा यीशु मसीह जितना शांति मेरा मन में दिया तो मैं कैसे आपको मैं ऐसा दुश्मन रखूंगा। ऐसा मैं उससे बात करना शुरू किया। तो वो बहुत प्यार से भी और बहुत तरीके से मुझे वापस लाने के लिए कोशिश किया। मैं प्रार्थना शुरू की, मेरे घर के अंदर में यहाँ आराधना शुरू किया, ये दोनों हाथ जोड़कर थाली बजाकर भगवान को उपासना करना शुरू किया। वो लोग कुछ न कुछ बोलने लगा, लेकिन मैं उसको कुछ आई एम नॉट बॉदरिंग अबाउट एनीथिंग, उससे कुछ ऐसा कुछ मैं सोची ही नहीं था। उसके बाद मैं प्रार्थना किया, मेरा घर का अंदर परमेश्वर तुम्हारा महिमा, तुम्हारा तेजस तुम दिखाना जरूरी है, क्योंकि मैं आपका बेटा है। हमको मालूम मेरा खुदा मेरा परमेश्वर जिंदा हुआ परमेश्वर है, आपका जो इच्छा इधर दिखाने का है। तो क्या क्या जो मेरा मकान जो माँ बाप जो हम लोग पैदा हुआ मकान है, एक 7-8 बड़ा घर है, और वो मेरा मैं 11 पुत्र है, उसका 5वां बहन को दे दिया है। मीन्स मेरा बेटे से मेरा 5वां बहन को लिखा जो आधार जो डॉक्यूमेंट लिखा के रखा है। ओके, मेरा बहन के लिए लिखा के रखा है वो घर, क्योंकि मेरा जब मेरा बहन थोड़ा के पैर का प्रॉब्लम था, इसकी वजह से मेरा बाप उसका नाम पर घर लिखे रखा है। हम लोग लड़का लोग नीचे है, 7 सिस्टर है, सब ऊंचा है बेटा है। इसकी वजह से अगर मेरा बाप मर जाएगा तो ये जो लड़का लोग उसका शादी नहीं करेगा तो वो कई रास्ता में नहीं होने का, इसकी वजह से मेरा जो घर उनको आधार जो प्रमाण लिख के रखा है। तो मैं बोला परमेश्वर ये घर का अंदर तुम कुछ न कुछ करना है, तुम इधर में तुम्हारा महिमा और तुम्हारा तेजस इधर दिखा के देना का, क्योंकि मेरे पास कोई नहीं, ये लोग सब मुझे पीछे खींचने लग रहे हैं, कोई मदद करने वाला नहीं। लेकिन परमेश्वर मेरा दुआ सुना, मेरा प्रार्थना सुना। क्या किया, मेरा जो बहन की इधर में गला में एक ऐसा एक थायराइड का एक ग्रंथि बड़ा हो गया, उसको मेडिकल कॉलेज हॉस्पिटल में लेके गया, वहाँ पे ऑपरेशन किया। उसकी वजह से उसको कॉन्शियस नहीं आया, अनकॉन्शियस में गया, एक कोमा स्टेज में था, करीब 2.5 महीना कोमा स्टेज में था। लेकिन कोई कुछ किसी को नहीं छुड़ा सकता है, डॉक्टर से बोला कुछ नहीं कर सकते, हम लोग ले जाइए। सो मैं लेके आया, उधर में एक पास्टर था, 2 विश्वासी था, केवल 2 विश्वासी और पास्टर है, मदर है। वो एक means यौवन है, means he's a very young guy and his wife was that time pregnant। और गर्भवती थी उसकी पत्नी। उसी टाइम मैं उधर गया, मैं बोला पास्टर मेरे लिए प्रार्थना करो। पास्टर सजीमोहन बेबी है उसका नाम, उसका पत्नी का नाम सोफी है। और मेरे लिए दुआ किया, दुआ करने से पहले बोला हिंदू धर्म से तुम आ गया तो मैं पहले ये इस जगह से दूसरी जगह में प्रार्थना शुरू किया, तो वहाँ से हिंदू लोग आके मुझे वहाँ से दौड़ाया, इसलिए तुम अभी आएगा तो प्रॉब्लम हो जाए। मैं बोला कुछ भी नहीं करेगा, आप मेरे लिए दुआ करो, मेरा परमेश्वर जिंदा है, आप दुआ कीजिए। ऐसा जो प्रार्थना किया तो मेरा बहन को तुरंत, वो बहन को लेके जा रहे उधर में, मेरा बहन जो बीमारी के अंदर में अनकॉन्शियस में मैं लेके उधर में गया। मेरा जो पास्टर के जो प्रार्थना की वजह से तुरंत इसका अनकॉन्शियस से कॉन्शियस में आ गया। वो परमेश्वर उसका महिमा उधर दिखाया, वो लोगों को बाजू वालों को सभी लोगों को इसके बारे में मालूम पड़ गया, क्योंकि 2.5 महीना से उसको अनकॉन्शियस में थे। वो जो भाई ने उसको लेकर चर्च में गया तो पास्टर ने प्रार्थना किया तो उसको तुरंत चंगाई मिला। ऐसा वो जो संदेश पूरा जो हमारा गाँव में जल्दी पहुंचा। तो लोग क्या है, कुछ मिरेकल है,
कुछ शक्ति है वहाँ पे, तो लोग उधर में जो मर्तोमाइट से, जो याकोबाइट से, वो लोग प्रार्थना करना शुरू किया। एक आंटी ने क्या किया, एक एकड़ लैंड फ्री में दे दिया चर्च के लिए। एक आंटी ने, एक अंकल ने एक चर्च बना के दिया, तो बहुत बड़ा मकान उधर बन गया। अभी जो 15-20 साल का अंदर में करीब 1.5 एकड़ लैंड एंड बहुत बड़ा मकान भी हो गया। अभी 40-50 फैमिली तक वहाँ पे गड्ढा होकर प्रवेश सेवा कर रहे हैं। ಪ್ರಿಯರೇ, ಅವರು ಹೇಳುವಂಥದ್ದಂದರೆ ಅವರು ಕುವೈಟ್ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ 2 ವರ್ಷ ಅಲ್ಲಿಂದ ಊರಿಗೆ ಬರಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಲೇ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಅವರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು, ದೇವರ ವಾಕ್ಯ ಅವರು ಒಪ್ಪಿಕೊಂಡ್ರು, ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಅದರ ನಂತರ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನಕ್ಕಾಗಿ ಬಂದಾಗ ಅವ್ರ ಸೇವಕರು ಕೇಳ್ತಾನಂತೆ, ನೋಡು ನೀನು ಹಿಂದೂ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದಿ, ನಿನಗೆ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ನೀನು ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ಹೇಗೆ ನಿಲ್ತಿ ಅಂತ ಕೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ಇಲ್ಲ ಧೈರ್ಯದಿಂದ ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ಇಲ್ಲ ನಾನು ಕ್ರಿಸ್ತನಿಗಾಗಿ ಯೇಸುವಿಗೆ ನಾನು ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾನು ಜೀವಿಸ್ತೇನೆ, ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಜೀವಿಸ್ತೇನೆ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಇವರ ಸಾಕ್ಷಿಯನ್ನು ಕೇಳಿ ಅವರು ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಮಾಡಿದರು. ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ 2 ವರ್ಷದ ನಂತರ, ಅಂದರೆ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಮಾಡಿದ ನಂತರ ಇವರು ನಂಬಿಕೆಯಲ್ಲಿದ್ದರು, ನಂಬಿಕೆಯಲ್ಲಿ ಸ್ಥಿರವಾಗಿದ್ದರು. ಸೇವಕರಿಗೆ ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಾನು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ. ನಂತರ 2 ವರ್ಷದ ನಂತರ ಊರಿಗೆ ಬಂದಾಗ, ಅದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದು, ಇವರು ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಕೆಲವು ವೇದಗಳನ್ನು ಓದುವಂಥದ್ದು ಇವರಿಗೆ, ಅಂದರೆ ಇವರೇ ಓದಬೇಕಿತ್ತಂತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಇವರು ಓದ್ತಿದ್ದರು, ಅಂದರೆ ಊರಿನಲ್ಲಿರುವಂಥ ಇವರು ಆ ವೇದಗಳನ್ನು ಓದಿ ಹೇಳುವಂಥದ್ದಿತ್ತು ಮನೆಯಲ್ಲಿ. ಈಗ ಗಲ್ಫ್ನಲ್ಲಿ ಊರಿಗೆ ಬಂದ ನಂತರ ಇವರು ಯಾವುದೇ ವೇದ ಮುಟ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಧಾರ್ಮಿಕ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ತಂದೆಗೆ ತುಂಬ ವಿಷಯ ತುಂಬ ಒಂದು ಆಶ್ಚರ್ಯವಾಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀನು ಈ ವೇದಗಳನ್ನು ಓದ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀನು ಸರಿಯಾಗಿ ಧಾರ್ಮಿಕ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳುವಂಥ ಇವರೇ ಹೇಳಿದಂತೆ, ನೋಡಿತಪ್ಪ ನನಗೆ ಸತ್ಯ ಗೊತ್ತಾಗಿದೆ, ಸತ್ಯ ದೇವರು ಯಾರಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಸತ್ಯ ಗೊತ್ತಾಗಿದ ನಂತರ ನಾನು ಆ ಸತ್ಯ ದೇವರನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡುವಾಗ ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ದೇವರು ಯಾವ ವಿಗ್ರಹಗಳಲ್ಲಿ, ಯಾವ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ, ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ಯಾವ ಧಾರ್ಮಿಕ ಕೇಂದ್ರ ದೇವರ ವಾಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ದೇವರು ವಾಸ ಮಾಡಿದ ಸ್ಥಳ ಯಾವುದಂತ ಕೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೇಳಿದಂತೆ, ದೇವರು ನಮ್ಮ ಒಳಗೆ ವಾಸ ಮಾಡುವಂಥ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳಿದಂತೆ ತುಂಬ ವಿರೋಧವರಾಗಿ ಮಾಡಿದಂತೆ. ಇವರ ತಂದೆ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ರು, ಇವರ ಕುಟುಂಬದವರು ವಿರೋಧ ಮಾಡಿದರು. ಅವರು ಬಂದು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನಿಮ್ಮ ಕೈಕಾಲು ಕಡಿತೇನೆ, ನಿಮ್ಮನ್ನು ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೇನೆ, ಹೀಗೆ ಮಾಡ್ತೇನೆ. ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಇವರು ಹೇಳಿದಾನಂತೆ, ಇಲ್ಲ ನನಗೆ ಸತ್ಯ ದೇವರು ಸಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ, ಸತ್ಯ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ, ನನಗೆ ಸಮಾಧಾನ ಇಲ್ಲ, ಸಮಾಧಾನಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಇವರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಇವರಿಗೆ ಬೈದವರಿಗೆ, ಇವರಿಗೆ ಬೆದರಿಕೆ ಹಾಕಿದವರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀವು ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೇನೆ. ಅಂದರೆ ಇವರು ಹೆಚ್ಚಾಗಿ, ಅಂದರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ನಂಬಿದ ನಂತರ ಇವರ ಕುಟುಂಬದವರದ್ದು ತುಂಬ ಹೆಚ್ಚಾಗಿ, ಇವರ ತಂದೆ ತಾಯಿಯದ್ದು, ಇವರ ಕುಟುಂಬದ ಸದರದ್ದು ತುಂಬ ಹೆಚ್ಚಿನದಾಗಿ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ. ಅಂದರೆ ಕ್ರಿಸ್ತನ ಪ್ರೀತಿ ಇವರ ಒಳಗೆ ಬಂದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವರ ಕುಟುಂಬದವರ ಜನರ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವರಿಗೆ ದೇವರು ಅವನಿಗೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಂತರ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಊರಿನಲ್ಲಿ ತುಂಬ ಜನರು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆದರಿಕೆ ಹಾಕಿದರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಬೆದರಿಕೆ ಜಗ್ಗದ್ದು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಇವರು ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಮತ್ತು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಂತೆ. ದೇವರಿಗೆ ಸ್ತುತಿ ಪದಗಳನ್ನ ಹೇಳೋದು, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು, ಇದೆಲ್ಲ ಇವರು ಮನೆಯಲ್ಲೇ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ನಂತರ ಇವರ 11 ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಇವರ ಕೊನೆಯವರು. ಇವರ 5ನೇ ತಂಗಿ, 5ನೇ ಅಕ್ಕ, ಹೌದು, ಇವರ 5ನೇ ಅಕ್ಕರಿಗೆ ಏನು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ, ಶರೀರದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತಂತೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವರು ಯಾರೂ ಮಗಳನ್ನು ನೋಡ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಇವರ ತಂದೆ ಏನು ಮಾಡಿದರು, ಇವರ ಮನೆಯನ್ನೆಲ್ಲ ಅವಳ ಹೆಸರಿಗೆ ಬರೆದಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ರಂತೆ. ಆದರೆ ಇವರಿಗೊಂದು ಒಳಗೆ ಒಂದು ಆಗ್ತಿತ್ತಂತೆ, ಅಂದರೆ ದೇವರು ನಿನ್ನ ಕಾರ್ಯ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಮಧ್ಯೆ ನಡೆಯಬೇಕು, ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ನಿನ್ನ ಇರುವಿಕೆ ಇವರು ಕಾಣಬೇಕು ಅಂತ ಇವರು ಒಂದು ಸತತವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದರಂತೆ. ಆವಾಗ ಸಡನ್ನಾಗಿ ಇವರ ತಂಗಿಗೆ, ಅಕ್ಕನಿಗೆ ಒಂದು ಥೈರಾಯ್ಡ್ ಆಗಿ ಅವರು ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಯಿತು. ಆವಾಗ ಅವರಿಗೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಆಪ್ರೇಷನ್ ಎಲ್ಲ ಆಯಿತು. ಆಪ್ರೇಷನ್ ಆದ ನಂತರ ಅವರು ಏನಾಯ್ತು ಅಂದರೆ, ಅವರು ಕೋಮಾ ಸ್ಟೇಜಿಗೆ ಹೋದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ 2.5 ತಿಂಗಳು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ತಿರುಗಿ ಕಾನ್ಸಿಯಸ್ಗೆ ಬರಲಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಅವರು ಕೋಮಾ ಸ್ಟೇಜ್ನಲ್ಲಿದ್ದರು. ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿಬಿಟ್ರಂತೆ, ಇನ್ನು ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋ, ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಕೊಂಡೋಗಿ ಅಂತ. ಕಡೆಗೆ 2.5 ತಿಂಗಳ ನಂತರ ಇವರು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಂದ ಮನೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರು. ಆದರೆ ಇವರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇತ್ತು. ಅವರ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಭೆ ಇತ್ತು, ಒಂದು ಪಾಸ್ಟಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅವರು. ಅಂದರೆ ಯವನಸ್ಥರಂತೆ, ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಮದುವೆ ಆಗಿತ್ತು, ಅವರ ಹೆಂಡತಿ ಕೂಡ ಗರ್ಭಿಣಿಯಾಗಿದ್ದರು. ಇವರ ಸಹೋದರಿಯನ್ನು ಅವರಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ, ಅದು ಕೋಮಾ ಸ್ಟೇಜ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಸಹೋದರಿಯನ್ನು ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಅವರ ಸೇವಕರು ಹೇಳಿದ್ರು, ನನಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ.
ಮತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ ಇವರಿಗೆ, ನೋಡಿ ನೀವು ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ಬಂದವರಾಗಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಬೇರೆ ಕಡೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಿರುವಂಥ ಸಮಯ ನನಗೆ ತುಂಬ ತೊಂದರೆ ಮಾಡಿದ್ರು ಅವರೆಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಈಗ ನೀವು ಬಂದರೂ ನಮ್ಮ ಸಭೆಗೆ ಬಂದರೂ ನಿಮ್ಮಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನಾದ್ರು ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವರು ಹೇಳ್ದಾರಂತೆ, ಇಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗದ ಹಾಗೆ ನಾನು ನೋಡ್ಕೊಳ್ತೀನಿ, ನಿಮ್ಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಸೇವಕರು ಏನಾಗಿದ್ದರು, ಇವರಿಗಾಗಿ ಇವರ ಸಹೋದರಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋ ಸಮಯದಲ್ಲಿ 2 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಯಾವ ಕೋಮಾ ಸ್ಟೇಜಿಗೆ ಹೋದರೋ ಆ ಸಭೆಗೆ ಹೋಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರು ಅದ್ಭುತವಾದ ರೀತಿ ಆ ಕೋಮಾ ಸ್ಟೇಜ್ ಹೊರಗೆ ಬಂದು ದೇವರು ಅವನಿಗೆ ಸ್ವಸ್ಥ ದೇವರ ಸಹ ಕನಿ ಕೊಟ್ಟರಂತೆ. ಆ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನ, ಊರಿನ ಜನರಿಗೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ದೇವರೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಭೆಯನ್ನು ದೊಡ್ಡ ಅದ್ಭುತ ಮಾಡಿದ. ಅಂದರೆ 2.5 ತಿಂಗಳ ನಂತರ ಯಾವ ರೀತಿ ಅವರು ಸ್ವಸ್ಥಿತಿಗೆ, ಅಂದರೆ ಕೋಮಾ ಸ್ಟೇಜ್ನ ಹೊರಗೆ ಬಂದು ನಾರ್ಮಲ್ ಒಂದು ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದರು, ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿ ಮತ್ತೆ ತುಂಬ ಅಲ್ಲಿ ಜನರು ಆ ಸಭೆಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಸಭೆ ಬೆಳೆಯಿತು. ಸಭೆ ಬೆಳೆಯುವಾಗ ಒಂದು ಸಹೋದರಿ 1 ಎಕರೆ ಜಾಗವನ್ನು ಆ ಸೇವೆಗಾಗಿ ಕೊಟ್ಟು ಬಿಟ್ರಂತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಆ ಚರ್ಚನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಟ್ರಂತೆ, ಒಂದು ಮನೆಯನ್ನು ದೊಡ್ಡ ಕಟ್ಟಿಕೊಟ್ರಂತೆ. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಸೇವೆ ಬೆಳೆಯಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ.